शिवबा जन्माला यावं असं वाटत असेल तर आधी जिजाऊ जन्माला यायला हव्यात. हे असं का म्हटलं जातं हा प्रश्न मला नेहमीच पडायचा. या प्रश्नाचं उत्तर आज मला मिळालं आणि तुम्हालाही ते जाणून घ्यायचं असेल तर हा प्रसंग नक्की ऐका. 9 वर्षाच्या शिवबाला घेऊन जिजाऊ पुण्यात राहत होत्या. शहाजीराजे बंगळूरला राहायचे. बंगळूरवरून त्यांनी जिजाऊंना पत्र लिहिलं. शिवबांना भेटून फार दिवस झाले, त्यांना घेऊन बंगळूरला या. जिजामाता शिवबाला घेऊन बंगळूरला निघाल्या. बंगळूरला पोहोचल्या. तिथलं सगळं काही शिवबांसाठी नवीन होतं. नवीन माणसं, नवीन जागा, सारं काही नवीन. सायंकाळची जेवणं आटोपली. सारी काही आवरासावर झाली आणि जिजाऊ झोपण्यासाठी शिवबाला शोधू लागल्या. मात्र शिवबा काहीच सापडेना. महालाच्या बाहेर देखील जिजाऊंनी शिवबाला शोधलं, मात्र शिवबा काहीच सापडेना. शेवटी जिजाऊंनी शिपायांना आवाज दिला आणि शिवबाला शोधण्यास सांगितलं. शिपाई सैरावैरा धावू लागले. महालाच्या बाहेर सगळीकडे शिवबांना शोधू लागले, मात्र शिवबा काहीच सापडेना. आता मात्र जिजाऊंना काळजी वाटू लागली. तेवढ्यात एक शिपाई पळत आला आणि सांगू लागला, आऊसाहेब काळजी नसावी, शिवबा राजे सापडले. समोरच असलेल्या नाचमहालात नर्तिका नृत्य करत आहे आणि ते पाहण्यासाठी बालशिवबा तेथे बसले आहे. हे ऐकता जिजाऊंच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्या लगेच नाचमहालात गेल्या. तेथे बसलेल्या शिवबाचा कान पकडला आणि महालात घेऊन आल्या. हे सारं काही पाहत असणाऱ्या शिपायांना प्रश्न पडला की आऊसाहेब एवढ्या का चिडल्या? एवढ्या मोठ्या जहागीरदाराचा मुलगा शिवबा. हे असले नाचाचे कार्यक्रम तर मोठ्या लोकांसाठी तर असतात, त्यांनी नाही तर कोणी पाहायचे? त्याच वेळेस जिजाऊंनी सगळ्यांकडे एक नजर टाकली आणि शिवबांकडे पाहून कडाडल्या, आऊसाहेब खबरदार, शिवबा पुन्हा नाचमहालात जाल तर आम्हाला बाया नाचवणारा नाही, बायांना वाचवणारा शिवबा घडवायचा आहे. असे क्रांतिकारक संस्कार बालवयातच शिवबावर केले. जिच्या हाती पाळण्याची तोरी ती जग उद्धारी या उक्तीप्रमाणे आऊसाहेबांनी समस्त हिंदुस्थानाच्या उद्धारासाठी शिवबाला तावून सुलाखून तयार केलं, घडवलं आणि सांगितलं, शिवबा उठा, हातात तलवार घ्या आणि शत्रूवर तुटून पडा. ही आई जिजाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सामान्य जनता भरडली जात असताना आणि आया बहिणींच्या इज्जतीची लक्तर वेशीवर टांगली जात असताना घरात बसून त्यांच्या किंकाळ्या ऐकणं हे मराठ्यांच्या अवलादीला शोभत नाही. असे क्रांतिकारक विचार ऐकून शिवबांचं रक्त सळसळलं. सळसळणारं रक्त उसळलं आणि ते उसळलेलं रक्त तेव्हाच शांत झालं जेव्हा त्यांनी सर्वांना सुरक्षित वाटणारं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. या प्रसंगातून बालमनावर केले जाणारे संस्कार किती महत्वाचे आहे हे आपल्या लक्षात येतं. मी नेहमीच ऐकायची की शिवबा जन्माला यावं असं वाटत असेल तर आधी जिजाऊ जन्माला यायला हव्यात. या वाक्याचा खरा अर्थ मला या प्रसंगानंतर समजला. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.